तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका ऋषान. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर असं आज काहीतरी घडलं की मी डायरेक्ट नितीनच्या अंगावरच पडलो. ते म्हणताना कसं काय बाबा, मग काय आपण आलता आज मालकाच्या बंगल्यावर काहीतरी काम होतं, त्यामुळं आलता. अंकलनं बोलवलं होतं, आपलं काय काम नव्हतं पण अंकलनं बोलवलं होतं. म्हणलं चला काही विषय नाही अंकल. मग काय हे दादा काम करत होता, तर तो खाली उतरत होता, मी वर चढलो होतो. भाऊला हातोडा बितोडी दिली, भाऊची थोडीशी मदत केली. तो तिकडून आलता, नितीनला पाहिजे होती. नितीन म्हणला उतर खाली. म्हणलं मी नसतं उतरत. मग काय मी उतरतो म्हणलं बाबा. मग उतरलो. उतरत मस्तपैकी खूप भीती वाटते माहिती आहे का, वरती चढत आपली मस्तीनं चढत असतो कुठं पण काय पण, म्हणजे काय जास्त उंच नव्हतं पण चढलो होतं. मग काय खाली अंकल काहीतरी काम करत होता. अंकलच्या अंगा बघा तर असा पडलं बघा. मला वाटलं अंकल काय बोलन, पण काहीच बोलला नाही. म्हणलं चांगली गोष्ट आहे. चला एसी द्या बसलेला होता, म्हणलं कायला बसला आहे. तो लगेच उठल्याच म्हणलं अंकल आला. अंकलनं बाहेर गेटला पाणी बिणी मारलं. म्हणलं काय करतोय असलं. म्हणलं हे भाऊ ना, स्वच्छ राहिलं तर स्वच्छ काम असते. म्हणलं चालतंय कर. बरं ते सगळं सोडा मित्रांनो, मी काय म्हणतोय, तुम्हाला जर ब्लॉग आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.